मित्रांनो, नेहा 30 वर्षांची होती आणि ती दिसायला इतकी देखणी होती की गावातील लोक तिच्याकडे पाहतच राहायचे. तिचे मोठे डोळे, हसताना गालावर पडणारी खळी आणि नेहमी साधेपणातही उठून दिसणारा तिचा आत्मविश्वास सगळ्यांना आकर्षित करायचा. ती नेहमी साडी परिधान करायची, त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी शोभा यायची. घरकाम करताना मात्र ती साधा कुर्ता आणि लेगिंग घालायची. गावातले काही लोक तिच्या सौंदर्याबद्दल कुजबूज करायचे, पण नेहा आपल्या मर्यादा आणि स्वाभिमान जपत जगणारी स्त्री होती. तिचा नवरा अमेय पुण्यात एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात काम करायचा आणि एम.कॉम पदवीधर होता. कामाच्या व्यापामुळे तो 2 ते 3 महिन्यांनीच गावाला यायचा. नेहाचे सासरे गोविंदराव हे अमेयचे सावत्र वडील होते. त्यांनी अमेयच्या आईशी दुसरे लग्न केले होते. गोविंदराव 50शी ओलांडलेले, मजबूत बांध्याचे आणि शेतीत राबणारे कष्टकरी होते. ते नेहाशी नेहमी प्रेमाने बोलायचे, पण त्यांच्या बोलण्यात कधीकधी एक वेगळी छटा जाणवायची, जी नेहाला गोंधळात टाकायची. एक सकाळ अशीच उजाडली. नेहा स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. गोविंदराव शेतातून परत आले आणि म्हणाले, "सुनबाई, एवढ्या लवकर उठलीस? थकत नाहीस का?" नेहा हसून म्हणाली, "नाही बाबा, सवय झाली आहे." त्यांनी चहा घेताना तिच्या हाताला हलकासा स्पर्श केला. नेहाला क्षणभर विचित्र वाटले, पण तिने दुर्लक्ष केले. दिवस पुढे सरकला. अंगण झाडताना तिला जाणवले की गोविंदराव तिच्याकडे पाहत आहेत. ती म्हणाली, "बाबा, काही काम होतं का?" ते हसून म्हणाले, "नाही ग, तुझ्यात तुझ्या सासूबाईंची छबी दिसते." नेहाला थोडी लाज वाटली. दुपारी जेवताना त्यांनी तिच्या स्वयंपाकाची खूप स्तुती केली. "तुझ्या हाताला खास चव आहे," ते म्हणाले. नेहानं हे सगळं साधं कौतुक समजून घेतलं. संध्याकाळी बागेत पाणी घालत असताना गोविंदराव एक जुना फोटो घेऊन आले. त्यांनी अमेयच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. बोलता बोलता त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला, जो क्षणभर जास्तच थांबला. नेहाच्या मनात शंकेची रेष उमटली. रात्री त्यांनी तिला एक जुनी पेटी दिली. त्यात काही पत्र, फोटो आणि त्यांच्या आयुष्याची कहाणी लिहिलेली वही होती. नेहानं वाचताना त्यांच्या एकटेपणाची जाणीव केली, पण काही ओळींमध्ये दडलेली भावनिक गुंतागुंत तिला अस्वस्थ करून गेली. दुसऱ्या दिवशी तिने त्यांना त्यांच्या संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त केली. दिवसागणिक त्यांच्या गप्पा वाढू लागल्या. एकदा कपाट साफ करताना तिचा तोल गेला तर गोविंदरावांनी तिला सावरले. त्या क्षणी नेहाचे हृदय जोरात धडधडले. तिने स्वतःला समजावले की हे केवळ काळजीपोटी आहे, पण तिच्या मनात प्रश्न वाढत गेले. एक संध्याकाळी गोविंदराव म्हणाले, "उद्या गावाबाहेरच्या जुन्या मंदिरात जाऊया?" नेहाने होकार दिला. मंदिरात शांतता होती. परतताना त्यांनी रस्ता खराब आहे म्हणून तिचा हात धरला. घरी परतल्यावर नेहा विचारात पडली. त्या रात्री अमेयचा फोन आला. तिने सगळ्या गोष्टी सहजपणे सांगितल्या. अमेय म्हणाला, "बाबा चांगले आहेत, तुला मुलीसारखं मानतात." तरीही नेहाच्या मनात संभ्रम होता. काही दिवसांनी गोविंदरावांनी तिला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि काही महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगितलं. नेहा दाराशी उभी राहून विचार करत होती की या नात्याची खरी मर्यादा कुठे आहे. मित्रांनो, पुढे काय घडेल? नेहा आपल्या मनातील शंका कशा दूर करेल आणि या घरातील नात्यांना कोणतं वळण मिळेल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग जरूर पहा. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.